रात्रभर समुद्रामध्ये मासे पकडताना ही बघा एवढी मच्छी भेटली होती। टॉप क्वालिटीचे मासे आहेत सगळे, तुम्ही बघू शकता। मग काय त्याच्यातनंच एक फिंगर मार्क ताम घेतली आणि आलो घरी किचनमध्ये डायरेक्ट केली तिला साफ। साफ केल्यानंतर तुमच्या समोर प्रेझेंटेशन हिचा बघू शकता। लगेच मॅरिनेट करायला घेतली, ती काय दाखवली नाही कारण का फोन पकडायला कोण नव्हता। मॅरिनेट केली आणि फ्रीजमध्ये ठेवली। तुम्हाला डायरेक्ट ट्रान्झॅक्शन फ्रीजमधून काढतानाच दिसेल। हा बघा फ्रीजमध्ये ठेवलेली चांगली मॅरिनेट झाले, 3 ते 4 तासाची मॅरिनेशन प्रॉपर लागले। सोबत चिकन पण ठेवलेलं जसं का तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। फिंगर मार्क तांब आणि चिकन प्रॉपर मॅरिनेट झाला आहे। मग काय मित्र आला लगेच त्याच्या तो कॅमेरा दिला, चल व्हिडिओ काढ बरा। पाठीमागे गेलो, इथं कोळशाची शेगडी आपण पेटवली तुम्ही बघू शकता। आणि हा आहे बटर तंदुरीच्या वरती लावायला, हा आहे सलया आणि इथं आहे ब्रश बटर लावण्यासाठी। आणि इथं तुम्ही मॅरिनेशन झालेलं बघू शकता। मग काय लगेच सलईमध्ये चिकन ठेवला आणि तंदुरीच्या वरती ठेवला। होममेड चिकन तंदुरी बनवण्याचा प्रयत्न, मला काय सांगायला नको, एक नंबर बनवत असतो मी दर फिरला। लगेच अंधार पण झाला आणि आपला तंदुरी चिकन ठेवलेला तो पण प्रॉपर झालेला, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। व्हिडिओ आवडले तर लाईक करा। मग काय लगेच आम्हाला भुका पण तेवढाच लागलेला, सलई गरम होती म्हणून 2 सलयांचा चिकन तिसरे सलईशी काढला, म्हणजे कसं हात भाजायला नको। बघा प्रेझेंटेशन कसं दिसतंय, सलाड पण कापलाय प्रॉपर आणि चिकन पण प्रॉपर शिजलंय। आता थोड्याच वेळाने मासा म्हणजे आपली पिवळी ताम फिंगर मार्क ताम स्नॅपर ती पण सलईमध्ये घुसवताना तुम्ही बघू शकता। कारण का टाइम झालता, संध्याकाळ झालेली, कालोख पडलेला, बोलल्यावर काय टेन्शन नाही लगेच खाऊन घेऊया कारण का मॅरिनेट पण प्रॉपर झाला। ही बघा ताम मस्तपैकी तिथं समोर आपण शेगडीवर ठेवली आहे ताम आणि काय चिकन पण सोबतीला होताच। थोडाच टाइम होत नाही तर लगेच फिंगर मार्क शिजली। शेवटचा चिकन सलईमध्ये टाकून ठेवला आणि हा पहिला चिकन शिजवलेला। टेस्ट कशी होती मी खाला मलाच माहिती आहे, मी काही तर सांगणार नाही, भारीच होती। तुम्ही माझा इशारा बघू शकता, सलाड पण भारीच होता। मग काय चिकन खाऊन होईना तर लगेच आपली तंदुरी रेडी झालेली, फिश तंदुरी मी टेस्ट पण केली, तुम्ही बघू शकता। तिथं थोडासा पीस खाल्लेलं होतं। मग काय रेडी झाली। लगेच प्रेझेंटेशनसाठी आपण प्लेटमध्ये सलाड आणि मासा लावून घेतला। प्रेझेंटेशन कसं आहे त्याच्यासाठी एक लाईक नक्कीच द्या मित्रांनो, झाले तर भारीच। मग काय मित्रांनो मी बसलो लगेच खायला। मित्रांनो ही की तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवर करा आणि इंस्टाग्रामवर जर ही रील बघत असाल ना तर इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन फिशिंगच्या रिलेटेड अपडेट आणि रेसिपीज भेटत जातील। तर मित्रांनो चला भेटूया अशाच पुढच्या मिनी व्लॉगमध्ये, तिथपर्यंत बाय बाय।